जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, ठाणेचा रिझल्ट लागला आहे. तुम्ही तो रिझल्ट पाहिला असेल. भरपूर विद्यार्थ्यांचे कन्सर्न आहेत की सर मी एक चाळणी परीक्षेत 1 ते 10 या टॉपमध्ये होतो. माझं नाव आता डायरेक्ट 500 ते 600 मध्ये आलेलं आहे. मी वारंवार तुम्हाला सिलेक्शन म्हणजे समजतं का तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? सिलेक्शन म्हणजे तुम्हाला पोस्ट मिळणं आणि क्वालिफाय होणं म्हणजे काय, नेक्स्ट प्रोसेसमध्ये जाणं. तुम्हाला या गोष्टी समजत असतील तर तुम्ही खूप चांगल्या बेटर वेवर आहात. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपण सिलेक्शन हा शब्द वापरतो की मी सिलेक्ट झालो म्हणजे माझं नाव सिलेक्शन यादीमध्ये आलं, आणि जेव्हा आपण म्हणतो की माझं नाव आता इंग्रजी टंकलेखनसाठी आलं म्हणजे त्याचं सिलेक्शन कशात झालं, इंग्रजी टंकलेखनसाठीच झालं. त्याचं फायनल सिलेक्शन झालं आहे का, तर नाही. ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. जेव्हा मी सिलेक्शन बोलतो तेव्हा तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे की सिलेक्शन म्हणजे पोस्ट मिळवणं. माझा हेतू असतो पोस्ट मिळवणं. फक्त तुम्ही चाळणी परीक्षेमधून तुम्ही टंकलेखनमध्ये आलात, तुमचं नाव आलं म्हणजे सिलेक्ट झालात, याचा अर्थ असा होत नाही. मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की चाळणी परीक्षेचे गुण जे आहेत ते ग्राह्य धरले जातात सिलेक्शन प्रोसेसमध्ये. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो परत कमेंटमध्ये सांगतात की चाळणी परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जात नाही. तुम्ही मला एक शब्द असा दाखवा की चाळणी परीक्षा फक्त क्वालिफाय नेचरची आहे, त्याचा काहीही संबंध नाही सिलेक्शन प्रोसेसमध्ये. असं तुम्ही मला जर दाखवलं स्रोत किंवा तुम्ही मला दाखवलं जर तुमचं प्रूफ, तर मी नक्कीच तुमचं मी इथे धन्यवाद मानेल आणि सांगेल की मी चुकलो. परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्या गोष्टी दाखवत नाही, फक्त कमेंट करायची म्हणून करतात. मग विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला प्रूफ दाखवतो की चाळणी परीक्षा काय इम्पॉर्टंट आहे आणि तुमचं सिलेक्शन कसं होतं. तुम्हाला जर रिझल्ट समजत नसेल तर नक्की हा व्हिडिओ बघा, तुम्हाला रिझल्ट समजून जाईल. आणि ठाणेचा रिझल्टचा प्रूफ मी तुम्हाला दाखवतो. आपला विद्यार्थ्याचं मी तुम्हाला मार्क्स दाखवतो, त्याचं नाव मी तुम्हाला दाखवणार नाही, त्याचं उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. मग विचारपूर्वक टायपिंग करा आणि मग तुम्हीच समजा की रिझल्ट कसा लागतो. विद्यार्थी मित्रांनो 2018चा अनुभव आहे मला. माझे बहुतेक विद्यार्थी आज जे आहेत ते विद्यार्थी ते माझ्यासोबत असणारे विद्यार्थी आज ते क्लर्क म्हणून काम करत आहेत. म्हणून मी काय तुम्हाला हवेत गोळ्या मारतो किंवा मी तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा काहीही सांगतो असं होत नाही. चला विद्यार्थ्यांना आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी बेल आयकॉनवर क्लिक करून आपले जे अपडेट्स असतात ते त्यांना मिळत राहतील. विद्यार्थ्यांनो ठाण्याचा रिझल्ट लागला, तुम्ही ठाण्याचा रिझल्ट पाहिला असेल. आता मी सुद्धा तुम्हाला ठाण्याचा रिझल्ट दाखवतो. त्याच्यावरून आपल्याला काय शिकायचं आहे ते तुम्हाला समजून जाईल. आणि मला तुम्हाला काय सांगायचं आहे, जे विद्यार्थ्यांचा कन्सर्न आहे की मी टॉप 1वर होतो सर चाळणी परीक्षेत किंवा 2वर होतो, आता माझा नंबर आला आहे 600, 700 किंवा 500वर, तर माझं सिलेक्शन होईल का? म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठीच हा व्हिडिओ महत्त्वाचा म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. रिझल्ट कसा बनतो, रिझल्ट समजत नसेल तर नक्की समजून घ्या त्या विद्यार्थ्यांनी. म्हणून त्यांनी पॅनिक व्हायचं नाही आहे. तुमचं नाव आलं म्हणजे तुम्ही खूप चांगलं भाग्यवान आहात. मी तुम्हाला सांगत होतो ना की 30% असे विद्यार्थी असतील की त्यांना वाटत पण नाही. माझे व्हिडिओ तुम्ही बघत राहा रे. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ असतात त्याचा तुम्ही दाखला देत जा की सर तुम्ही मागे बोलले होतात की 100मधून 30% असे विद्यार्थी असतील की त्यांना चान्स होत त्यांना वाटत नव्हतं की मी इंग्रजी टायपिंगसाठी मी क्वालिफाय होईल का, परंतु ते क्वालिफाय झालेले आहेत. काय ते क्वालिफाय झालेले आहेत. त्यांनी मला मेल करून सांगितलं की हो सर मी क्वालिफाय झालो. आता त्या विद्यार्थ्यांनी थांबायचं नाही आहे, त्यांनी लगेच इंग्लिश टायपिंगला सुरुवात करायची आहे. विद्यार्थ्यांनो आता आपण डायरेक्ट जे ठाण्याचा रिझल्ट आहे तो ओपन करूयात आणि मी तुम्हाला दाखवतो की रिझल्ट कसा बनतो आणि तो कसा लागतो. हे बघा. आता विद्यार्थी मित्रांनो ठाण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, 768 इतके विद्यार्थी तिथे सिलेक्ट झालेले आहेत. हे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे. आता विद्यार्थी मित्रांनो हा जो विद्यार्थी आहे, आता या विद्यार्थ्याने होप्स सोडायचे आहेत का की हा बॉटमला आला. हा विद्यार्थी जर बॉटमला आला असेल तर याचे सिलेक्शनचे चान्सेस कसे वाढतील ते मी तुम्हाला सांगतो. आणि जे विद्यार्थी टॉपवर आहेत किंवा ज्यांना वाटत असेल की माझी टायपिंग खूप चांगली गेली आणि ते 1 ते 10मध्ये आहेत,
त्यांचे सिलेक्शनसुद्धा होऊ शकत नाही. तर का होऊ शकत नाही, त्यांनी काय सूचना पाळायच्या आहेत त्या गोष्टीवर जर त्यांनी जर लक्ष ठेवलं तर त्यांचा फायदा होईलच. हे मी तुम्हाला प्रूफ म्हणून, हे सगळे विद्यार्थी मी तुम्हाला प्रूफ म्हणून दाखवतो आहे. आता हे बघा, हे जे विद्यार्थी आहेत 1 ते 30 पर्यंत, यांनी जर लाईटली घेतलं किंवा यांना वाटत असेल की मी टायपिंग परीक्षा माझी चांगली गेली आहे आणि मी सिलेक्ट होईलच आता, ते फक्त क्वालिफाय झालेले आहेत तुमचे. कशासाठी? फक्त इंग्लिश टायपिंगसाठी. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्हाला अजून एक संधी आहे. तुम्हाला कुठली संधी आहे ती आता ती आपण डिस्कशन करूयात आणि तुम्ही व्यवस्थित ऐका, म्हणजे तुम्हाला समजेल की मी काय सांगतोय. हे बघा, आता समजा एक विद्यार्थी आहे माझा, त्याचं समजा चाळणी परीक्षेत त्याचं नाव होतं 1 ते 20 मध्ये. खूप चांगला विद्यार्थी आहे. त्याला चाळणी परीक्षेत त्याला 35च्या पुढे मार्क आहेत, म्हणजे त्याला ऑलमोस्ट त्याला खूप चांगले गुण आहेत 40 पैकी. ठाण्याची गोष्ट करत आहे मी. त्याला 40 पैकी चांगले गुण आहेत. त्याला 35+ आहेत आणि त्याचं नाव जे आहे ते टायपिंगमध्ये जेव्हा त्याने टंकलेखन दिली तेव्हा त्याचं नाव आलं 600 ते 700च्या दरम्यान. इथे तो आला. जो विद्यार्थी 1 ते 10 मध्ये आहे, 1 ते 20 मध्ये, त्याचं नाव डायरेक्ट 600 ते 700 मध्ये आलं. आता विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी घाबरायचं आहे का किंवा त्याचं सिलेक्शन होऊ शकत नाही का? तर मी आता त्याला सांगतो की त्याचं सिलेक्शन कसं होईल आणि त्याने का घाबरायचं नाही आहे. बघा, आता त्या जो विद्यार्थी आहे माझा 1 ते 20 मध्ये, त्याने का घाबरायचं नाही आहे? कारण त्याला 35 मार्क्स आहेत, म्हणजे त्याने इथे 50% जी त्याची संघर्षाची जी लढाई आहे त्याने इथे विन केलेली आहे. आता त्याला फक्त हे जे मराठी आणि इंग्लिश टायपिंग आहे, इथे फक्त त्याला किमान गुण मिळाले की त्याचं सिलेक्शन होऊ शकतं. आता त्याला मराठीमध्ये ऑब्व्हियसली जर त्याचं चांगलं टायपिंग जर गेलं असतं तर त्याचा रँक 1 आला असता. आता जो रँक 1 वाला असेल त्याला ऑब्व्हियसली त्याला 18+ मार्क असतीलच, म्हणून त्याचं 1 नंबरवर नाव आहे. पण त्याला चाळणी परीक्षेत चांगले गुण आहेत का, याच्यावर क्वेश्चन मार्क आपण ठेवू शकतो. जे विद्यार्थी चाळणी परीक्षेमध्ये समजा त्या विद्यार्थ्याला फक्त असतील 25 मार्क किंवा 25+ असतील किंवा समजा 25च्या खाली असतील, 25च्या आसपास त्याला मार्क्स असतील आणि हा जो माझा विद्यार्थी आहे त्याला 35+ मार्क्स आहेत, म्हणजे इथे तो 10+ गुण त्याचे जास्त आहेत. आणि आता त्याचे टायपिंगमध्ये कमी आले म्हणून त्याचा रँक जो आहे तो 600-700 मध्ये आला. समजा त्याला खूप कमी गुण जर समजा आपण पकडलेच, त्याला कमी गुण, खूप जास्त कमी गुण जर त्याला आपण पकडले तर त्याला पकडूयात आपण, त्याचे फक्त 10 ते 12+ मार्क त्याचे होत आहे. हा 18+ मार्कवाला विद्यार्थी आणि हा आपला विद्यार्थी 10 ते 12 त्याला मार्क्स होत आहेत. कमीत कमी त्याला 10 पकडूयात आपण. त्याचे इथे किती होत आहेत विद्यार्थ्यांनो? 45 गुण त्याचे इथे झालेले आहेत. आता तो बघा, 45 गुण असून सुद्धा तो कुठे आहे? 600 ते 700 मध्ये. हे गुण त्याचे इथे जर ग्राह्य पकडले असते तर तो अजून पुढे झाला असता. परंतु त्याचे हे जी रँक वाईज त्यांनी लावलेली आहेत ती रँक तुमची लावलेली आहेत मराठी टंकलेखनच्या गुणांनुसार. आता हा विद्यार्थी आहे तुमचा ज्याला 18 गुण आहेत, त्याला मिळाले तुमचे चाळणी परीक्षेमध्ये 25 मार्क्स. विद्यार्थ्यांनो, त्याला मिळाले फक्त तुमचे किती मार्क्स मिळाले त्याचे? 18 + 25, त्याचे किती झाले? 43 गुण. तरीही हा माझा विद्यार्थी +2ने त्याच्या पुढे आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो विद्यार्थी आहे ज्याने 18 मार्क्स घेतले त्याला फक्त 25च होते आणि हा जो माझा विद्यार्थी ज्याला 35+ होते त्याला पॅसेज इनकम्प्लीट असल्या कारणाने, त्याचा एरर जास्त असल्या कारणाने, त्याने मराठी टायपिंग व्यवस्थित नसेल केलेली, म्हणून त्याचे जी रँक आहे ती कमी गुणांवर आली. तरीही तो याच्यापेक्षा 2+ म्हणजे +2 मार्क्स तो पुढे आहे. जो 1 वर आहे त्याच्यापेक्षा तरीही हा विद्यार्थी माझा +2ने पुढे आहे. आता यांची टफ फाईट कुठे असेल? इंग्लिश टायपिंगमध्ये. आता समजा विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश टायपिंगमध्ये जर हा टॉपचा विद्यार्थी आहे जो मराठी टंकलेखनमध्ये त्याची 1 ते 10 रँक आहे, त्या विद्यार्थ्याला जर समजा इंग्लिश टायपिंगमध्ये कमी गुण मिळाले, विद्यार्थी मित्रांनो त्याचं सिलेक्शन जे आहे 25, 18 आणि आता मिळालेले गुण त्याचे इंग्लिश टायपिंगमध्ये, त्या तिघांचीही टोटल करून जर तो इंटरव्ह्यूमध्ये जर एकाच 3 मध्ये आला तरच त्याला इंटरव्ह्यूमध्ये बोलवतील.
जर त्याचा एकाच 3 या रेशोमध्ये जर त्याचं नाव आलं नाही तर त्याला इंटरव्ह्यूला बोलवणार नाही. मग तुमचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, चाळणी परीक्षेमध्ये ज्यांना चांगले गुण आहेत त्यांनी जर मराठी टायपिंगमध्ये जर त्यांचं नाव जर 500-600 मध्ये जरी आलं असेल तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घाबरून जाऊ नका. तुमच्याकडे अजून एक चान्स आहे, तो म्हणजे इंग्लिश टायपिंगचा. आणि जे विद्यार्थ्यांना कमी गुण आहेत चाळणी परीक्षेत त्यांच्यासाठी अजून एक चान्स आहे इंग्लिश टायपिंगचा. ज्या पद्धतीने तुम्ही मराठी टायपिंगमध्ये चांगले गुण मिळवले त्याच पद्धतीने जर तुम्ही इंग्लिश टायपिंगमध्ये चांगले गुण मिळवले तर तुम्ही टॉपच्या विद्यार्थ्यांना खाली फेकून तुमचं सिलेक्शन सिक्युअर करू शकता. याच पद्धतीने शिपाई पदभरतीमध्ये सुद्धा असंच झालं. 26 मार्क्स 30 पैकी 26, 30 पैकी 28 हे विद्यार्थी आजही घरी बसलेले आहेत. आणि जे विद्यार्थी काठावर पास होते, ज्यांना फक्त 20 मार्क्स होते, ज्यांना फक्त 22 मार्क्स होते, ज्यांना फक्त 23 मार्क्स होते, 30 पैकी ते विद्यार्थी आज शिपाई म्हणून नियुक्त झालेले आहेत. हे का झालं, कारण विद्यार्थी मित्रांनो जेव्हा त्यांची ॲक्टिवनेस झाली तेव्हा ॲक्टिवनेसमध्ये हे जे 26-28 विद्यार्थी आले होते यांना फक्त 4, 3, 5, 2 असे गुण मिळाले आणि यांना गुण मिळाले 10 पैकी 8, 7, 6 असे गुण यांना मिळाले. म्हणून हे इंटरव्ह्यूमध्ये आले. आणि मग सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो तुमचा आय, तो म्हणजे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू नंतर तुमचे मार्क्स कोणीही कन्सिडर करत नाही. इंटरव्ह्यूमध्ये जो विद्यार्थी चांगला असला त्यालाच घेतात. मग तुमचे कितीही टोटल असू द्या त्यात काहीही फरक पडत नाही. फक्त तुम्ही चाळणी परीक्षा का महत्त्वाची आहे मी सांगण्याचा माझे जे 3 व्हिडिओ आलेत त्याच्यामध्ये मी सांगण्याचा माझा असा मुद्दा होता की चाळणी परीक्षा तुमची कशी महत्त्वाची ठरते. आता ह्या 2024च्या भरतीमध्ये, पहिले 2018मध्ये अशी परीक्षा व्हायची नाही. ही जी चाळणी परीक्षा होती तुमची चाळणी परीक्षा 2018लाही व्हायची, मात्र तेव्हा शॉर्टलिस्ट लागून ती चाळणी परीक्षा व्हायची. मात्र आता विद्यार्थ्यांना खूप चांगला चान्स होता, शॉर्टलिस्ट त्यांनी लावली नाही, सगळ्या विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षा देऊ केली. मग विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये खूप चांगले जे विद्यार्थी चांगले अभ्यासू आहेत त्यांनी चांगला स्कोर केला आणि त्यांचे सिलेक्शनचे चान्सेससुद्धा चांगले आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 500, 600, 700 रँकवर जरी असाल तरी तुमची टोटल जी आहे तुमच्या डोक्यात ठेवा. आता तुमचा एकच टार्गेट आहे, तो म्हणजे मराठी इंग्लिश टायपिंगमध्ये 20 पैकी तुम्हाला किती गुण घ्यावे लागतील, म्हणजे तुमची टोटल किती होईल. तुम्हाला समजतंय तुमची रँक का खाली आली, कारण तुम्ही इनकम्प्लीट स्वरूपाचा पॅसेज सोडला होता. तुम्ही स्वतः ते कबूल करू शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हीच चाळणी परीक्षा दिली, तुम्हीच मराठी टंकलेखन दिली, तुम्हीच इंग्लिश टंकलेखन देत आहात. हे 3 गोष्टी तुम्ही स्वतः फेस करत आहात. तुम्हाला स्वतःला समजायला पाहिजे की माझी मराठी टंकलेखनची जी चाचणी होती किंवा जी परीक्षा होती ती मी कशी दिली होती. इनकम्प्लीट स्वरूपाचा पॅसेज होता, माझा 10 मिनिटात 300 शब्दसुद्धा टाईप झाले नाही, तर एरर मी कुठे काउंट करेल. त्या विद्यार्थ्याने एरर इतके केले असतील की प्रमाणाच्या बाहेर त्याने एरर केले असतील, कारण त्याचा 10 मिनिटात त्याचा 300 शब्दसुद्धा कंप्लीट होत नाही आहे, म्हणजे त्याचे एररसुद्धा असतील. ॲक्युरसीवर तो बोलू शकत नाही. जरी त्याने सांगितलं की माझी ॲक्युरसी चांगली होती तरीही त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही, कारण तो फक्त पॅसेज टाईप करण्याच्या घाईगडबडीत होता त्याला. आणि जे विद्यार्थी असे असतील त्यांचा पॅसेज कंप्लीट झाला, त्यांच्याकडे 1-1.5 मिनटं उरले, त्यांनी परत पॅसेज व्यवस्थित पाहिला, ते एरर त्यांनी ठीक केले, त्या विद्यार्थ्यांची आपण ॲक्युरसी समजू शकतो की त्यांची ॲक्युरसी 95 ते 98% असू शकते, कारण तो विद्यार्थी चेक करून आला आहे. जे विद्यार्थ्यांचा इनकम्प्लीट स्वरूपाचा पॅसेज आहे त्यांनी 3-4 लाईनी पूर्ण सोडलेल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांकडून आपण अपेक्षा कशी करू शकतो की त्यांनी ॲक्युरसीसुद्धा मेंटेन केलेली असेल. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगण्याचा माझा एकच हेतू असतो, तो म्हणजे सिलेक्शन प्रोसेस. सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला चाळणी परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातातच. मी तुम्हाला आता ते सुद्धा दाखवतो. आणि तुम्ही जे कमेंटमध्ये सांगत आहात की चाळणी परीक्षा ग्राह्य धरली जात नाही, मी सिलेक्शनची गोष्ट करतो, तुम्ही क्वालिफायची गोष्ट करतात. मी सिलेक्शन प्रोसेसची गोष्ट करतो, तुम्ही क्वालिफायची गोष्ट करतात. विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो नोटिफिकेशनमध्ये काय दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की तुमची इंग्लिशची टायपिंग तुम्ही कशी दिली पाहिजे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, चाळणी परीक्षेचं हे तुम्हाला माहिती, किमान गुण मिळवल्यानंतर तुमचं नाव आलं आहे मराठी टायपिंगमध्ये. आता जो
त्यांचा 6 नंबरचा पॉईंट आहे. आता हा 2 नंबरचा पॉईंट बघा, तो सुद्धा महत्त्वाचा आहे की मराठी टंकलेखन चाचणीमध्ये किमान गुण मिळवणारे, किमान गुण जर तुम्हाला नसतील, तुमचे इनकम्प्लीट स्वरूपाचे पॅसेज असतील, तुमचे एरर जास्त असतील, तुम्हाला किमान गुणसुद्धा मिळत नसतील, तर तुमचं नाव त्या इंग्लिश टायपिंगसाठी येणार नाही, इंग्लिश टंकलेखनसाठी येणार नाही. मग आता इंग्रजीसाठी सुद्धा तोच रूल आहे. आता 6वा जो रूल आहे तो महत्त्वाचा आहे, तो म्हणजे चाळणी परीक्षा. म्हणजे तुमचे गुण, तुमची मराठी टंकलेखनाचे गुण, इंग्रजी टंकलेखनाचे गुण, याचे एकूण गुणांच्या आधारे तुमचे एकाच 3 जे आहेत ते विद्यार्थी मुलाखतीला बोलवले जातील. म्हणून तुम्ही असं नका म्हणू की सर चाळणी परीक्षा जी आहे ती ग्राह्य धरली जात नाही. तुम्ही असं म्हणू शकतात की सर चाळणी परीक्षेचे मार्क्स जे आहेत ते टंकलेखनाच्या ज्या रँकिंग आहे, मी बोलतोय टंकलेखनाची रँकिंग 1, 2, 3 अशी जी रँकिंग आहे त्याच्यामध्ये ग्राह्य धरली जात नाही. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही जर टंकलेखनमध्ये जर तुमचं 1 नंबरचं नाव असेल आणि तुमचं जर समजा चाळणी परीक्षेत तुम्हाला कमी गुण असतील तर ते गुण इथं ग्राह्य धरले गेले नाही, म्हणजे त्याचा जो चाळणी परीक्षेचा जो वेटेज आहे ते कमी झालं असा तुम्ही अर्थ पकडू नका. फक्त तुमचं एकापासून दुसऱ्या ठिकाणी तुमचं क्वालिफाय व्हायला पाहिजे. म्हणूनच ते 20 गुणांची जी परीक्षा आहे, जी टंकलेखनाची परीक्षा आहे ती महत्त्वाची आहे. मात्र सिलेक्शनसाठी हा जो फॅक्टर आहे चाळणी परीक्षा, परंतु तुमचा इंग्लिश टायपिंगचा हे तुमचे मार्क्स जे आहेत 40, 20, 80 मार्क्स आणि नंतर तुमचा इंटरव्ह्यूचा 20 मार्क्स, असे 100 मार्क्सपैकी जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होतील त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. मी तुम्हाला सिलेक्शनची प्रोसेस सांगितली, रिझल्ट कसा लागतो ते सांगितलं. विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षामध्ये तुमचे चांगले गुण असतील, तुमचा जर रँक खाली असेल तर तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्हाला अजून एक चान्स मिळाला आहे, तो म्हणजे इंग्लिश टायपिंगचा. त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी 15+ गुण घ्या. तुम्ही इंटरव्ह्यूला तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही इंटरव्ह्यूला बसतात आणि इंटरव्ह्यूला बसल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू जर चांगला गेला तर तुमचं सिलेक्शन होतं, तुमचा इंटरव्ह्यू जर चांगला गेला नाही तर तुमचं सिलेक्शन होत नाही. असा अनुभव हा शिपाईवाल्यांना सुद्धा आलेला आहे. चांगले मार्क्सवाले सुद्धा आज घरी आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण आहेत ते विद्यार्थीसुद्धा सिलेक्ट झालेले आहेत. हा माझा सांगण्याचा मुद्दा होता. तुम्ही कुठल्याही परीक्षेला कमी लेखू नका किंवा चाळणी परीक्षा ग्राह्य धरली जात नाही असं स्टेटमेंट करू नका. चाळणी परीक्षा तितकीच महत्त्वाची आहे जितकी परीक्षा तुमची मराठी टंकलेखन आणि इंग्लिश टंकलेखन जितकी महत्त्वाची आहे तितकीच महत्त्वाची चाळणी परीक्षेचे गुणसुद्धा महत्त्वाचे आहेत. फक्त इंटरव्ह्यूमध्ये येण्यासाठी जरी तुमचे 1 ते टॉपमध्ये तुमचं मराठी टायपिंगमध्ये नाव असेल, याचा अर्थ असा नाही होत की तुमचं सिलेक्शन जे आहे ते तुमचं सिलेक्शन इझी झालेलं आहे. अजून इंग्लिश टायपिंग बाकी आहे. ज्या विद्यार्थ्यांचं टॉपमध्ये नाव आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं खाली नाव आहे त्या विद्यार्थ्यांनी अजिबात चिंता करू नका. तुम्ही व्यवस्थित इंग्लिश टायपिंगमध्ये स्कोर करा, तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये बोलवलं जाईल. इंटरव्ह्यू चांगला फेस करा, तुम्हाला सिलेक्शन मिळून जाईल. क्वालिफाय होणं इम्पॉर्टंट नाही आहे, सिलेक्शन होणं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला वारंवार सांगतो मी, क्वालिफाय होणं इम्पॉर्टंट आहे. कुठपर्यंत इम्पॉर्टंट आहे? फक्त तुम्ही क्वालिफाय झालात म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं याचा अर्थ असा होत नाही. क्वालिफाय इम्पॉर्टंट फक्त इतकंच आहे की तुम्ही पुढची परीक्षा देऊ शकतात आणि पुढची परीक्षा देऊ शकतात म्हणजे तुमचं सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. जर क्वालिफाय झालं नाही तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस कमी होतात. विद्यार्थ्यांना आता मी तुमची रजा घेतो. चाळणी परीक्षेला तुम्ही गांभीर्याने घ्या, त्याचे गुण जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. मराठी टंकलेखनमध्ये तुमचे जर गुण कमी आले असतील अजिबात चिंता करू नका, इंग्लिश टायपिंग तुमच्यासाठी आहे. असे भरपूर विद्यार्थी आहेत त्यांचा इंग्लिश टायपिंगमध्ये खूप चांगली प्रॅक्टिस आहे. मराठीमध्ये जरी त्यांना कमी गुण आहेत तरी ते इंग्लिशमध्ये खूप चांगली प्रॅक्टिस करून तुम्हाला मागे टाकण्याचं त्यांच्यामध्ये धाडस आहे. ते विद्यार्थी नक्कीच तुम्हाला मागे टाकतील. आणि आता तुम्हाला मी रजा घेतो. तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये या आणि सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमचं नाव येऊ द्या अशीच मी प्रार्थना करतो. आता तुमची मी रजा घेतो.